नमस्कार. मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. महाराष्ट्रातील सर्व जनतेनं, वाहन मालकानं, रिक्षा टॅक्सीवाले, टेम्पोवाले, ट्रकवाले यांनी मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहावा, ऐकत जावा. व्हिडिओ पूर्ण ऐका, एकमेकाला शेअर करा, व्हिडिओच्या खाली कमेंटही करा. तुम्हाला त्याच्यातून सर्व माहिती मिळेल आणि न्याय प्रक्रियेतून तुमचा कामाचा माहिती, काम कसं करायचं हे तुम्हाला माहिती पडेल. हे मात्र विसरू नका. प्रत्येकाची जबाबदारी आहे आपली कशी लूटपाट होते. आता 2025 साल चालू झालेला आहे आणि महत्त्वाचा एक कायदा चालू झालेला आहे, लागू झालेला आहे. त्याची प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करायची, म्हणजे पेपरलेस सेवेनं काम करायचं. शासनाला कुठलेही पेपर द्यायचे नाही. आता प्रत्येकाचं ड्रायव्हिंग लायसन आहे, ते लायसन नूतनीकरण करायचं असतं आहे, पत्ता बदली करायचा असतो आहे, किंवा कुणाचं लायसन हरवलेलं असतं, दुय्यम प्रत काढायची असते. आता हे आधार OTPद्वारे काम होतं आणि पेपरलेस म्हणजे कुठलाही पेपर RTO विभागाला द्यायचा नाही. आपण परिवहन विभागाच्या साईटवरती जाऊन त्या लायसनची फोटोग्राफी, जर तुमचं लायसन रिन्यू करायचं असेल तर त्याची लायसनची फोटोग्राफी, पॅन कार्ड आणि आधार कार्ड ह्याची PDF बनवायची, शासनाच्या साईटवर टाकायची लायसन नूतनीकरण करण्यासाठी आणि ऑनलाईन फी भरायची. आणि तुमचं वय 40 वर्ष अथवा 40 वर्षाच्या पुढं असेल तर MBBS डॉक्टरचं तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट लागतं, तेही अपलोड करायचं आहे. आता तुम्ही म्हणणार MBBS डॉक्टरचं सर्टिफिकेट चा फॉर्म कुठं आहे, तर तो ऑनलाईनच फॉर्म आपणाला मिळतो. हे मात्र लक्षात ठेवा. याची PDF केली, फी भरली तर शासनाच्या अधिकाऱ्यांनी 48 तासात, किती तासात? शासनाच्या अधिकाऱ्यांनी 48 तासात त्या लायसनला अप्रूव्हल द्यायचा आहे. अप्रूव्हल दिलं की 8-10 RTOची कार्यालयं ही आता मोठ्या स्पीडनं चालणाऱ्या प्रिंटिंग मशीन आहेत. महाराष्ट्रात अंधेरीला बी आहे, नाशिकला आहे, संभाजीनगरला आहे. म्हणजे त्या मशीनवरती अप्रूव्हल कोडनं ती लायसन, RC बुक छापली जातात आणि ती तुम्हाला 10 दिवसाच्या पोस्टानं घरी येतात. हे प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे. जर तुमचं लायसन हरवलं असेल तर पोलिसांशी तुम्हाला त्याच्यात जोडावी लागते आणि आपलं मग हे अशीच PDF बनवायची, आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसनची फोटोग्राफी आणि ऑनलाईननं फी भरायची. तेही लायसन त्यांनी करू शकतात. आता एकाच वेळेला तुमचं लायसन हरवलं आहे, लायसन रिन्यूअल करायचं आहे आणि लायसनचा पत्ताही बदली करायचा आहे. हेही तुम्हाला काम करता येतं. एकाच वेळेला एकाच फॉर्ममध्ये हे तिन्ही ऑप्शन टाकायची, तिन्ही ऑप्शनची फी भरायची, चलनं. आणि जर तुमचं लायसन हरवलं आहे तर तुम्हाला पोलिसांची बी लागेल. तुमचं वय 40 वर्ष किंवा 40 वर्षाच्या पुढं असेल, MBBS डॉक्टरचं सर्टिफिकेट बी त्याच्यात तुम्हाला ॲड करावं लागेल आणि एकाच वेळेला फी भरून ते लायसन तुमचं प्रिंटिंग होऊन 10 दिवसात येतं. आणि RTO अधिकाऱ्याची जबाबदारी आहे संगणकावर आलेल्या PDF तपासणं, दररोजच्या दररोज तपासणं, दररोजच्या दररोज सेम डे अप्रूव्हल देणं आणि 10 दिवसाच्या आत तुमच्या पत्त्यावरती पोस्टानं आलं पाहिजे. आता बऱ्याचशाच लोकांना एक सवय लागलेली आहे की बाबा आम्ही नुसतं गुरु बोलला की आम्ही ते ऑनलाईनला टाकलं की मग ते आपला पत्ता चुकीचा असतो, ते लायसन पोस्टानं परत जातं. बऱ्याच ठिकाणी असा गोष्टी निर्माण झालेली आहे की हिंदी भाषिकांची तर मुंबईत वगैरे पत्तेच नाहीत, ते राहतच नाहीत आणि ते सेटिंग करतात. आता त्यांचे गुरुच सांगतात, पोस्टमन को 100 रुपये देऊ, तुमको फोन करताय, लायसन देऊ. पण अशी लायसन जर आता परत आली तर नवीन कायद्या, नवीन वर्षात हे तुम्हाला 1000 रुपये दंड भरावं लागेल आणि पुन्हा ते पोस्टानंच येणार. बाय हँड जी काही ग्रामीण भागात दिली जातात तेही त्यांना देता येणार नाहीत. प्रत्येकानं आपापले पत्ते बी आपल्या आधार लिंकसारखेच करा. जिथं तुम्ही राहताय तिथला पत्ता करा. हे पेपरलेस काम आहे. आणि लायसन आता कुठल्याही परिस्थितीत परत जर आलं तर 1000 रुपये हा दंडच होणार आहे. प्रत्येक वाहन मालकानं आपली जबाबदारी आहे. आपले सरकार दरबारी पत्ते कितीही वेळ आपण बदली करू शकतो. हे पेपरलेसनं काम करायचं आहे. हा व्हिडिओ सर्वांच्यासाठी शेअर करा. प्रत्येकानं ऐका आणि प्रत्यक्षात काम करा. म्हणजे तुमच्या लायसनला 1000, 1200, 1500 जे घेतात ते तुमचे 10 पैसे जाणार नाहीत. लायसनच्या फीमध्येच
तुमचं 450 ते 480 ते 500 रुपयेमध्येच तुमचं ते काम होईल. जर तुमची एक वेळ तिन्ही कामं करायची असतील तर त्या तिन्हीची फी भरावी लागते. ॲड्रेस चेंजची 200 रुपये भरावी लागते, नूतनीकरणची भरावी लागते. म्हणजे ते तुम्हाला त्या फी तेवढ्या भराव्या लागतील. आणि तुमचं काम ऑनलाईनच हे प्रत्येकानं करायचं आहे. तुमच्या मोबाईलवरून, आपल्या मोबाईलवरून सुद्धा हे काम करू शकतो. आणि नवीन वर्षात प्रत्येकाची जबाबदारी आहे की पेपरलेसनं काम करायचं. तुम्ही गुरुला विचारलं, कुणाला विचारलं, काही विचारायचंच नाही, कुणाला कोणी भाव द्यायचा नाही. प्रत्येकाकडे मोबाईल आहेत, मोबाईलवरनं सुद्धा तुम्ही PDF करू शकता. हे मात्र लक्षात ठेवा. आणि आपण राहतो तिथलाच MBBS डॉक्टरचा पाहिजे शिक्का त्याच्यावरती, झोलाछाप डॉक्टर हे RTOच्या शेजारी 20-30 रुपये घेऊन सर्टिफिकेट देतात. ते मुळात डॉक्टर आहेतच की कुणाचे शिक्के वापरत आहेत. असाच हा सगळा झोल चालत असतो. आणि हा झोल बंद पाडण्यासाठी, आपली सुटका करण्यासाठी, आपली लूट थांबवण्यासाठी प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकाची जबाबदारी आहे, लायसनधारकाची जबाबदारी आहे, ज्या वाहन मालकाची जबाबदारी आहे की ऑनलाईननं काम करायचं. मग नुसतंच वारडायचं नाही. RTOवाले पैसे खातात. शासनाचा शिपाई जरी असला तरी 5-10 हजार रुपये दररोजचं घेऊन जातो. हे बी प्रत्येकानं लक्षात ठेवा. त्याच्यासाठी आपण पेपरलेस सेवेनंच त्यांना टक्कर द्यायची आहे. लायसनची 100% सेवा ही पेपरलेस झालेली आहे. तर मग आत्तापासून प्रत्येकानं पेपरलेसनंच काम करायचं. आणि जर तुमचं 48 घंट्यात तुमचं लायसन जर ॲप्रूव्हल झालं नाही तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना मेल करू शकता, परिवहन आयुक्तांना करू शकता की आमचं लायसन 48 तास झालं ऑनलाईनला आहे, माझं लायसनची मुदत संपलेली आहे, तरी ह्यांनी मला अप्रूव्हल दिलेलं नाही, ह्यांच्यावर कारवाई करा, चौकशी करा. ह्या RTOमध्ये आहे. हे प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येकानं तक्रारी करण्यावर धडाका लावला पाहिजे. वाहन मालकाच्या विषयी जनता तक्रार करते तर वाहन मालकाची कामं आणि गुरु लोक हे RTO मिळून करत असतात, झोल करत असतात. तर त्यांचा झोलही कमी होईल, तुमची कामंही जल्दीनं होतील. त्याच्यासाठी गुरु नाही, कोण नाही, पेपरलेस सेवेनं काम करायचं. स्वतःची कामं स्वतः करा. पेपरलेस सेवा 2025 सालात 100% RTOची कामं, सगळ्या सेवा पेपरलेस होणार. प्रत्येकानं आपापली लायसन पेपरलेस सेवेनं नूतनीकरण करा, दुय्यम प्रत करा, पत्ता बदली करा. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओच्या खाली कमेंटही करा. धन्यवाद.